चळवळीची खरी सुरुवात ही महाडच्या सत्याग्रहापासून झाली. हा सत्याग्रह नेमका काय होता हे जर तुम्हाला नीट समजलं तर भारताचा इतिहास, भारताची सामाजिक चळवळी आणि भारतीय संस्कृतीच्या संबंधातली आपली माहिती अधिक विस्तारित होईल. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्माच्या संबंधी नेहमी असं म्हणत असत की आम्हाला हिंदू म्हणून जे अधिकार पाहिजेत ते अधिकार प्राप्त झाले पाहिजेत. हे अधिकार प्राप्त होण्यासाठी त्यांनी ज्या चळवळी केल्या त्याची सुरुवातच खऱ्या अर्थानं म्हटलं तर महाडपासून झाली असं म्हणावं लागेल. त्यासाठी त्यांनी दोन प्रतीकं निवडली. एक तर जे चौदार तळं होतं, ज्या चौदार तळ्यावरती अस्पृश्यांना पाणी भरण्याचा अधिकार कायदेशीररित्या प्राप्त झालेला होता, परंतु प्रत्यक्षात तिथं अस्पृश्य लोक पाणी भरू शकत नव्हते. आणि दुसरी गोष्ट की हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी हिंदू धर्म ज्या मनुस्मृतीवर आधारित आहे त्या मनुस्मृतीला एक आव्हान म्हणून आंबेडकरांच्या चळवळीची सुरुवात महाडपासून झाली. म्हणून आंबेडकरांनी दोन गोष्टी केल्या. पहिली गोष्ट चौदार तळ्याच्या पाणी त्याला स्पर्श करून ते प्राशन केलं. आणि दुसरी जी गोष्ट होती ती म्हणजे मनुस्मृतीचं दहन. खरं म्हणजे मनुस्मृतीचं दहन हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. त्यांच्यापूर्वी दक्षिणेकडेही मनुस्मृतीचं दहन झालेलं होतं. आणि हे दहन बाबासाहेबांनी जे केलं ते एका हिंदू जो बैरागी होता त्याच्यामार्फत केलं. आणि त्याचं नेतृत्व हे एका ब्राह्मणाने केलं, सहस्रबुद्धे नावाच्या. तेव्हा हा सगळा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर मनुस्मृतीला आव्हान देण्याचं काम म्हणजे हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या मूलतत्वाला आव्हान देण्याचं काम बाबासाहेबांनी इथं केलं. आणि म्हणून ही गोष्ट एक सामाजिकदृष्ट्या क्रांतिकारक होती. आम्ही नेहमी असं मानत आलेलो, म्हणजे मी स्वतः असं मानत आलेलो आहे की या देशामध्ये जर तुम्हाला जाती अंत करायचं असेल तर धर्मचिकित्सा करणं सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. आणि कार्ल मार्क्सने स्वतः हे सांगितलेलं आहे की सर्व चिकित्सेचं मूळ हे धर्मचिकित्सा आहे. तेव्हा धर्मचिकित्सा करण्यासाठी काय काय केलं पाहिजे याचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये केलेला आपल्याला दिसतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनेक ग्रंथ आहेत किंवा जे अनेक त्यांनी लिखाण केलेलं आहे त्याच्यामध्ये एनिहिलेशन ऑफ कास्ट हे जे त्यांचं भाषण आहे हे भाषण सगळ्यात महत्त्वाचं आहे. जाती संस्थेचा उच्छेद कसा करायचा याचा एक कार्यक्रमच बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं दिलेला आहे. तेव्हा या देशामध्ये कोणतीही क्रांती सामाजिक क्रांतीच्या अगोदर होणार नाही हे बाबासाहेबांनी जगाचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून स्पष्ट केलेलं होतं. आणि
या सामाजिक क्रांतीची सुरुवात कशी करायची याचा जो आराखडा बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये होता, त्याची सुरुवात महाडपासून झाली. आणि मग ही सामाजिक क्रांती जर झाली नाही या देशामध्ये, तर या देशामध्ये कोणतीच क्रांती होऊ शकणार नाही. ना आर्थिक क्रांती होऊ शकणार, ना राजकीय क्रांती होऊ शकणार. म्हणून जर आपल्याला खऱ्या अर्थानं भारतामध्ये राजकीय क्रांती करायची असेल, सामाजिक क्रांती करायची असेल, तर सामाजिक क्रांतीच्या शिवाय राजकीय क्रांती संभव नाही. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. मला स्वतःला असं वाटतं की या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक क्रांतीची फार आवश्यकता आहे. आणि सामाजिक आणि आर्थिक क्रांती करणाऱ्या ज्या चळवळी आहेत, या चळवळींनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आता या सामाजिक आणि आर्थिक क्रांत्या ज्या आपल्याला करायच्या आहेत, या क्रांत्या सामाजिक क्रांत्याच्या शिवाय होऊ शकणार नाहीत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ते स्पष्ट केलेलं होतं. पण बाबासाहेबांचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये तुम्हाला खूप अंतर दिसेल. कारण संपूर्ण जग या काळामध्ये बदललेलं आहे. तेव्हा या बदलत्या काळामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या याची चर्चा करताना आपल्याला सध्याचं वास्तव समजावून घ्यावं लागेल. आणि हे वास्तव समजावून घेतल्यानंतर त्याची चिकित्सा करून मग आपल्याला या चळवळींना हात घालावे लागतील. मी सुरुवातीपासून असं मानत आलेलो आहे की या देशामध्ये दलित चळवळ आणि डावी चळवळ यांच्यामध्ये एक संबंध निर्माण झाले पाहिजे. आणि डावी चळवळ आणि खऱ्या अर्थानं दलित चळवळ जर एकत्रित आले, तर मला स्वतःला असं वाटतं की या देशामध्ये क्रांतिकारी परिवर्तनाला एक वातावरण निर्माण होऊ शकेल. तेव्हा अशा प्रकारचं वातावरण जर निर्माण व्हायचं असेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही. आपण एकत्रित येऊया आणि या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक क्रांतीसाठी तयार जनमत करूया. कारण जनमताच्या आधाराशिवाय कोणतीही गोष्ट होत नसते.